त्याच नात्यांची वीण आता या तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की जनाईची अवस्था आपण सकाळपासून पाहतोय की तिला अश्रू अनावर होत नाहीयेत, तिला सांभाळणं, स्वतःला सावरणं खूप जास्त कठीण होत आहे. परत आजी आणि नातीचं एक वेगळं नातं असतं, तो एक ओलावा वेगळा असतो आणि ती कायम सोबत असायची. म्हणजे जर आपण बघितलं कार्यक्रम किंवा बाकीच्या वेळी तर ती कायम त्यांच्या सोबत असायची. तो एक वेगळा कनेक्ट, एक वेगळं नातं होतं ते. हो. म्हणजे कदाचित मैत्रिणींचं नातं असेल ते, माहिती नाही आपल्याला. आपण त्यांच्याशी जेव्हा व्यक्तिगत कदाचित बोललो तर आपल्याला ती गोष्ट कळेल. पण ते एक आजी आणि नात हे नातं होतंच, पण ते कदाचित मैत्रीचं होतं, आपलेपणाचं होतं. तर असं हे नातं आणि त्याच्यामध्ये असं चटका लावून जाणारा आपला माणूस जेव्हा जातं तेव्हा तू जसं म्हणालीस की तिला अश्रू अनावर होत आहेत, तिला भावना दाटून आलेल्या आहेत सगळ्या. इकडे अभिनेते पुन्हा एकदा रीग लागलेलीच आहे त्यांची, विवेक ओबेरॉय आणि रणवीर सिंग. सुधीर गाडगे यांनीच एक किस्सा सांगितला होता की पुण्यामध्ये त्यांनी एक कार्यक्रम केला होता नई आशा नावाचा आणि त्यावेळी आशाताई 75 वर्षांच्या होत्या. म्हणजे ज्यावेळी लोक अंथरुणावरून उठायच्या मानसिकतेत नसतात, गोळ्या औषधांच्या गरड्यांमध्ये अडकलेली असतात, काठीच्या आधाराशिवाय एक पाऊल त्यांना टाकता येत नाही, त्यावेळी नई आशा नावाचा एक कार्यक्रम सुधीर गाडगे यांनी केला होता. आणि तो कार्यक्रम सुरू होत असताना अचानक पाऊस आला आणि त्यावेळी आशाताई मंचावरती आल्या आणि त्यांनी विचारलं की मी या पावसाला घाबरणार नाहीये, मी या पावसासमोर मागे हटणार नाहीये, मी गाणार आहे, तुम्ही काय करणार, गाणं ऐकणार की घरी जाणार. आणि त्यावेळी हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते आणि ते म्हणाले की नाही आम्ही गाणं ऐकणार मोठ्या आवाजात. आणि त्यानंतर त्या पावसात चिंब भिजत आशाताई तब्बल 22 गाणी गायलेल्या होत्या. म्हणजे 75व्या वर्षी पावसात भिजत 22 गाणी गाणं, ते सुद्धा फक्त पेटीच्या साथीवर. विलक्षण विलक्षण प्रतिभा होती. आणि आता आणखी काही घडामोडी आपण बघणार आहोत पुन्हा एकदा. इंस्टाग्रामवर मैत्री करून तरुणीला प्रेमाची